श्री स्वामी समर्थ. मी प्राजक्ता. तुमच्या हृदयस्थानी जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाला मनापासून नमस्कार करते. आजचा व्हिडिओ हा विशेष आहे, तो ब्लेसिंग्सने पूर्ण आहे. आपले जे रेकी परिवारातले सदस्य आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे की हा आता मी गोव्याला असताना जो अनुभव मला आला आहे तो अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, म्हणून हा व्हिडिओ करत आहे. पण जे कोणी नॉन रेकी साधक आहेत म्हणा किंवा जे असे रँडमली हा व्हिडिओ बघत आहेत, तरीही हा व्हिडिओ तुम्हाला भरपूर ब्लेसिंग देणार आहे. कारण आपल्या चॅनलवरचे कोणतेही व्हिडिओ विदाऊट एंजल कनेक्शन स्वामी कृपेशिवाय सेट होत नाहीत. त्यामुळे एक महत्त्वपूर्णाने जर का तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात तर ही स्वामींची इच्छा आहे आणि स्वामींचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचायचे आहेत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात. भरभरून स्वामींना जे द्यायचं असतं ना ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जी ओढ लागते ना एक माध्यम म्हणून, आणि ते जेव्हा पोहोचतं तुमचे व्हायब्रेशन्स हाय होतात आणि तुम्हाला फार सुंदर अनुभूती, फार वेगळी तत्त्व तुमच्यामध्ये सुरू होतात. हे सगळ्यांनी ज्यांनी आपल्या या चॅनलबरोबर आहेत त्यांनी अनुभवलेलंच आहे. हा एक स्वामी परिवार आहे आणि म्हणूनच मला इथे तुम्हाला काही गोष्टी आजच्या दिवसातल्या सांगायच्या आहेत. व्हिडिओ थोडा लेंदी झाला तरीही ऐकून घ्या. समजा जमल्यास 2 पार्ट करेन. मला आता काही माहीत नसतं कारण व्हिडिओ स्क्रिप्टेड नसतो. मी खाली बघितलं तरी खाली माझ्या मांडीवरती आत्ता माझे स्वामीच आहेत, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी भरभरून आशीर्वाद देणारा असतो. तर आज सकाळची गोष्ट सकाळपासून सुरुवात करते. म्हणजे मी जशी आली आहे सकाळपासून, आता संध्याकाळ झाली आहे, 6 वाजलेत साधारण. सकाळी 8 ते संध्याकाळी 6पर्यंतचा प्रवास मी तुमच्यासोबत मांडणार आहे आणि त्यामुळे थोडी थकलेली असेल कारण सकाळी 8-9 वाजल्यापासून आम्ही फिरतो आहे उन्हातान्हातनं. पण म्हटलं नाही, आज आत्ता काही चेंज वगैरे करायचं नाही. पहिलं तुम्हाला जे काही अनुभूती आहेत त्या शेअर करायच्या आणि मग नंतर निवांत दुसरी कामं करायची. तर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सकाळचा आपला प्रवास झाला. म्हाळसा मारदोळ आहे, जे मारदोळ स्थान आहे तिकडची जी म्हाळसा देवी आहे तिकडेपासून. काय झालं की अष्टलक्ष्मी रेकी साधनेमध्ये आपण जेव्हा रेकी साधना सुरू केली तेव्हापासून म्हाळसेला यायचं आहे, म्हाळसेची ओटी भरायचं आहे, हे सगळं चालू होतं. पण काही ना काहीतरी गोष्टी होत होत्या. आपण स्वामींना आणि आईला एक वेगळा मिलाप घडवून द्यायचा असतो. योग्य वेळ, सुंदर वेळ आपल्यासाठी जे गोड बंधनांमध्ये ती तयार करत असते, जी अवीट गोडी आपल्याला शेवटपर्यंत तिला पोहोचवायची असते, त्यासाठी एक योग्य वेळ ती शोधत असते आणि आपला सुकर असा प्रवास करण्यासाठी आई ती वेळ तुम्हाला निवडून देते. तो क्षण आज सकाळी भाग्याने आम्हाला मिळाला आणि आम्ही म्हाळसेला पोहोचलो. आता म्हाळसेला पोहोचण्याच्या वेळेला आम्ही सकाळपासून मी ठरवलं होतं पूर्णपणे की मला काही खायचं प्यायचं नाही. पहिलं मला म्हाळसेचं दर्शन घ्यायचं आहे, जी माझ्यासाठी टॉपमोस्ट प्रायोरिटी होती आजच्या दिवसाची. आणि त्याप्रमाणे खरंच माझे काका ज्यांनी आज गाडी ड्राईव्ह केली आमच्यासाठी, तर ते म्हणाले की त्यांनीसुद्धा काही खाल्लं पिल्लं नाही, नाश्ताही केला नव्हता आणि आम्ही मंदिरात गेलो. छानपैकी ओटी भरली. आईचं असं मनापासून दर्शन घेतलं, कारण मंदिर अतिशय रिकामं होतं. कोणी आपल्याला, आणि असं ॲक्च्युली गोव्यात मी पाहिलं नाही आहे की असं हडतूड करत असे कोणी ढकलतायत, चला 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 करतात, असं कधी होत नाही. खूप गुरुजी जे असतात, जे ब्राह्मण असतात, ते सुद्धा खूप कोऑपरेटिव्ह असतात. तुम्हाला अगदी मनापासून ते विचारतात तुमचं काय आहे, कशासाठी ओटी भरतात, हे सगळं शांतपणे होत असतं. कारण काय असतं, इकडे दैवी भाव जागृत होणं मनामध्ये, आणि तुम्ही जेव्हा हातामध्ये ओटी भरता, ती ओटी जी हातामध्ये असते ते नारळ, तुमचा जे काही कपड्याचा पीस असेल, साडी असेल, आणि हां, आपण स्वामी परिवाराकडून छानपैकी पैठणी आईला आज अर्पण केली आहे. सगळ्यांना तुम्हाला भरपूर ब्लेसिंग्स आहेत. तर जे आपण इथे असं हातात धरतो आईच्या समोर आणि हृदयाशी कनेक्टेड ती गोष्ट असते ओटी जेव्हा आपण भरत असतो तेव्हा, तर हे तुमच्या हृदयाशी संलग्न होऊन आईचे नजर जी आहे ती त्याच्यावरती पडते आणि तुम्हाला आशीर्वादरूपी भरपूर गोष्टी मिळत असतात. तुम्हाला खरंच सांगते, आत्ता जेव्हा मी हे बोलते आहे ना तुमच्याशी, तेव्हा व्हिडिओ चालू करून एक्झॅक्टली 4:44 असा वेळ झाला होता, तो तिथे शो झाला.
सो दिस इज अ एंजल कनेक्शन व्हिडिओ. भरपूर ब्लेसिंग्स घ्या, ऐका पूर्णपणे आणि भरपूर व्हायब्रेशन्सनी जेव्हा हा व्हिडिओ तयार होतो आहे तो तुम्हाला पोहोचणार. तुम्हाला त्याचे खरंच सुंदर अशा अनुभूती स्वामी कृपेने मिळणार आहेत. तर मुद्द्यावरती येते पुन्हा. आणि काय होतं की जेव्हा आपण अशी ओटी आईला भरतो आणि आपलं मनातलं जे सांगतो तेव्हा आई ही शांत चित्ताने आपल्या लेकराचं तेव्हा ऐकत असते. आणि हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. घाईघाईत एक ओटी भरायची आहे, तो एक वर्षाचा रिच्युअल आहे, तो मला करायचा आहे म्हणून कधीच असे प्रकार करायचे नाही. त्यामध्ये अतिशय भाव महत्त्वाचा आहे. तुम्ही एक साधा रुमालाची जेवढा कापड आहे तेवढं जरी आईला चढवलं तरीसुद्धा आईपर्यंत तुमचे भाव पोचतात. तुम्ही किती महागातली गोष्ट तिथे देताय हे तिथे महत्त्वाचं नाही. कारण काय असतं, आपल्याला आवडलं तर आपण तिथे भाव तोल करत नाही, आपण तिथे पैशाची मर्यादा पाहत नाही, कारण आपल्याला ते आवडलेलं असतं. जसं ज्याप्रमाणे आपल्याला स्वतःसाठी काहीतरी गोष्टी आवडतात आपण घेतो, अगदी त्याचप्रमाणे तुमच्या मनामध्ये जेव्हा भगवंताला काहीतरी अर्पण करायचं आहे तेव्हाही त्या भावना उत्स्फूर्त आल्या पाहिजेत. नेमकं खूपदा मी असं पाहिलं आहे की भगवंताला देताना लोक घासाघीस करतात किंवा थोडं क्वालिटीमध्ये पण तुम्ही कॉम्प्रोमाइज करतात. तसं करायचं नाही. कारण जे काही शक्य असेल, आई मागत नाही, स्वामी मागत नाही तुमच्याकडे, पण तुम्हाला आतून ती तुमची इच्छा आहे ना ती पाहिली जाते की ह्याला काय द्यायचं आहे, हिला काय अर्पण करायचं आहे. एक साधं बकुळीचं फूल, साधा चाफा म्हणाल ना, तोही अर्पण केलात, पण ते भाव आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अशा भावपूर्ण आपण जेव्हा काही गोष्टी अर्पण करतो तेव्हा खरंच खूप सुंदर ब्लेसिंग्स आपल्यासाठी तिथे तयार होत असतात. आणि हा एक लॉकर आहे जो मी नेहमी म्हणते की तो तुम्हाला तिथल्या तिथे नाही अनुभवता आला, पण ह्या गोष्टी तुम्हाला वेळ परत्वे तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्हाला त्या गोष्टींचा अनुभव यायला लागतो. तर अशा प्रकाराने मी ओटी छानपैकी भरली आईची आणि मग भरपूर वेळ खरंच सांगते अगदी छान तिथे बसलो. नंतर मागे आई भगवती आहे, तिथे पण सुंदर दर्शन झालं. लक्ष्मीनारायण आहेत, नवग्रहाचं मंदिर आहे, काळभैरव आहेत, सगळ्यांचं सुंदर असं दर्शन झालं. हे सगळे फोटोज मी माझ्या स्टेटसवरती, कम्युनिटीवरती, आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती शेअर करेन. इंस्टाग्राम आहे सेकंड कॉस्मिक एनर्जी, ऑफकोर्स स्वामींच्या कृपेने तिथे सुद्धा सगळे फोटो शेअर करेन, हायलाईट्समध्ये असतील. कारण आता मी काय आहे माहिती आहे का, व्हिडिओमध्ये असं काही पॉपअप आणत नाही, कारण खरंच तेवढा वेळ नाही आहे की तेवढं सेटअप करून मी तो व्हिडिओ प्रोड्यूस करेन. कारण हा व्हिडिओ प्युअर ब्लेसिंग्सचा व्हिडिओ आहे. तुम्ही फक्त त्यामुळे तो घेण्याचा प्रयत्न करा, ते ब्लेसिंग्स घेण्याचा प्रयत्न करा आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुम्हाला समजलं नाही कसं घ्यायचं आहे वगैरे तरी काही हरकत नाही, ब्लेसिंग्स तुमच्यापर्यंत डिलिवर्ड होतील. तर म्हाळसेचं दर्शन झालं छानपैकी. आणि अष्टलक्ष्मी रेखी साधनेसाठी जे माझं मनापासून कधीपासून चालू होतं की आईची ओटी भरायची, तर तेही आपल्या परिवारातर्फे छानपैकी अगदी भरभरून आईची सेवा तिथे देण्यात आली. आणि मग आम्ही मंगेशीला निघालो. आता मंगेशीला जेव्हा आम्ही निघालो तिथे खालतीच कैलासपतीची फुलं अगदी बकेट भरून ठेवली होती. आणि त्यामधले ती आजी एक होती ना छानपैकी, तर ती आजी भरभरून फुलं देत होती. ती कंजूसगिरी अजिबात करत नव्हती. आणि मी विचारलं त्यांना की ही कैलासपतीची फुलं आहेत का, कारण हेदवीला जे गणपती मंदिर आहे चिपळूणला, तिकडे कैलासपतीचं मोठा असा वृक्ष आहे, पण मी खरंच तिथे कधी फूल लागलेलं पाहिलं नव्हतं. पण इथे गोव्यामध्ये त्याला शिवलिंग फूल असं म्हणतात, कारण ते ओपन केलं की आतमध्ये तुम्हाला अगदी शिवलिंगसारखी आकृती दिसते. आणि आज गुरुवार होता आणि ब्रह्मा विष्णू महेश हे रूप आपल्याला माहीत आहे. तर आज मंगेशीवरती शिवलिंगाच्या फुलांचा अभिषेक करायचा योग आला होता अनायसे. त्यामुळे आम्ही ती भरपूर अशी फुलं घेतली, छान नारळ घेतला आणि मंगेशीला वरती आम्ही
तिथे दर्शनासाठी गेलो. आणि आमचं लक इतकं छान होतं ना, गाडी आमची गोव्याचीच होती, त्यामुळे आम्हाला तिथे टुरिस्ट म्हणून कोणी अडवलं नाही. आम्हाला अगदी मंगेशीच्या दारापर्यंत, कारण टुरिस्टना गाडी लांब पार्क करायला मिळते. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, बारीक बारीक मी सांगेन ना, सगळ्या एंजल कनेक्शननी भरलेल्या आहेत. कारण तुम्ही कुठे कसे अडकत नाहीत, तुम्ही कसे सुसाट प्रत्येक गोष्टीसाठी निघता, या सगळ्या गोष्टी फक्त ऐका, तुम्हाला कळेल की आपण दैवी तत्वाशी समरस झाल्यावरती, एकरूप झाल्यावरती तुमच्या वाटा कशा अगदी सुकर करतात स्वामी. काही शब्द जेव्हा खाली बघा, शब्दसुद्धा स्वामींचे असतात, आपलं काहीच नसतं इथे. त्यामुळे ऐकायचं काम भरभरून करा. तर त्यामुळे गाडीसुद्धा आम्हाला अगदी मंदिराच्या पायथ्याशी, नाही तर खूप तो लॉंग डिस्टन्स आहे चालायला ॲक्च्युली, आणि उन्हामध्ये. आणि मी जसं म्हटलं, आमचे काका होते सोबत, त्यामुळे त्यांचंही एज आहे, सिनियर सिटीजन आहे, तर तेवढं चालत आमच्यासाठी त्यांनी यावं असं वाईट वाटत होतं मनामध्ये. तर पण त्यांनी, ते स्वतः मला म्हणतात, अगं मला कोणी गाडी अडवलीच नाही, आमची गाडी अगदी कोणी विचारलंच नाही, लोकांना बाजूला करत होते, इथे थांबा तिथे थांबा करत होते, आम्हाला तिकडच्या एकाही सिक्युरिटी गार्डनी अडवलं नाही. डायरेक्ट आम्ही पायथ्यापाशी गेलो, गाडी तिथे पार्किंग छान भेटली, आम्ही शिवलिंगाची ती फुलं म्हणजे कैलासपतीची फुलं भरभरून घेतली, देवळात गेलो तर तिथे काळभैरव आहेत, आणि आम्ही नेहमी तिथे काळभैरवांना तेल अर्पण करतो. तर तिकडे ज्या पोलीस होत्या, तर त्या पोलीस स्ट्रिक्ट आहेत. आणि जे लोक, कसं आहे की मंगेशीला तिथे रूल्स आहेत की तुम्ही कपडे कसे घालायला पाहिजेत, पुरुषांनी कसे कपडे घालायला पाहिजे, हाफ पॅन्ट नाही घालायला पाहिजे, किंवा बायकांनी स्वतःचं अंग पूर्णपणे झाकलं पाहिजे, ह्या गोष्टी आहेत. आणि त्या अगदी परफेक्ट आहेत, आणि त्या प्रत्येक मंदिरामध्ये फॉलो केल्याच पाहिजेत. खूपदा मी असं बघितलं, फॉरेनियर्सना चला सोडून द्या, आपण म्हणू त्यांना माहीत नाही आहे आपलं कल्चर, पण खरंच हल्ली बघते ना की ते फॉरेनियर्स, जे परदेशी लोक आहेत ना, त्यांना भरपूर माहिती आहे. ते अगदी तेव्हा स्वतःच्या ओढण्या, पुरुष लोक लुंग्या घेऊन आलेले असतात अशा वेळेला. पण आपल्याकडचेच लोक, आपली संस्कृती आहे, गळ्यामध्ये तुम्ही मंगळसूत्र घातलेलं आहे, सगळं काही आहे, आणि तुम्ही असे शॉर्ट ड्रेस घालून मंदिरामध्ये चालतात, हे कुठून योग्य दिसणार आहे बरं? आपली संस्कृतीच ती नाही आहे. त्यामुळे तुम्ही पंजाबी ड्रेस म्हणा किंवा साडी म्हणा, ते घालून तुम्ही मंदिरात जा ना, जिकडे तुमचं अंग ढाकलेलं आहे पूर्णपणे. तिकडे शो ऑफगिरी करून काही उपयोग नसतो, कारण जिथे भगवंत आहे तिथे तुम्ही स्वतः शून्य होऊन उभं राहिलात तर तुम्हाला काहीतरी घेता येईल. मीच एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे आणि माझ्याकडे सगळं आहे, मी जस्ट एक टुरिस्ट म्हणून आली आहे, एक व्हिजिट करते, हा जर का तुमचा अप्रोच असेल ना, तर सॉरी, दीज प्लेसेस आर नॉट मेड फॉर यू. पण स्ट्रिक्टली सांगते, कारण ह्या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत, आणि इथे आपल्या मुलाबाळांनासुद्धा तेव्हा सांगितलं गेलंच पाहिजे. त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठेही मजामस्तीचा टॉपिक येत नाही. काही जणं नॉन महाराष्ट्रीयन होते, त्यांच्यातसुद्धा ह्या चर्चा चालल्या होत्या की आपणच आपलं कल्चर विसरलो आहोत, इकडे लोक कोणतेही कपडे घालून येत आहेत. आणि त्या लेडी पोलीस होत्या ना, त्या स्ट्रिक्टली लोकांना सांगत होत्या. नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता पुरुषांना जे सिल्कचे कपडे दिलेले आहेत त्यांनी, ते भगवंतावरती चढवलेलेच त्यांनी तिथे ठेवलेले आहेत. म्हणजे किती ब्लेसिंग्स पुन्हा मिळतं. म्हणजे तुम्ही काही न करतासुद्धा स्वामींचे काय मिळते, मंगेशीचे त्यांचे कपडे परिधान करायला तुम्हाला मिळते. एवढा देव तुमच्यावरती उदार होतो आहे. पण जेव्हा तुम्ही ते काढता अंगावरती घातलेले, अरे असेच चुरगळून ते त्या बकेटमध्ये टाकत होते. त्या बाई म्हणाल्यासुद्धा, पोलीस बाई, की एवढं साधा कॉमन सेन्स तुम्हाला पाहिजे की देवाचे कपडे जे त्यांनी नेसलेले आहेत ते इकडे ठेवलेत सगळ्यांसाठी, जे प्रॉपर कपडे परिधान करून आले नाही आहेत, तर ॲटलिस्ट यू शुड फोल्ड दॅट क्लोथ्स आणि नीट ठेवा, कारण ते दुसऱ्यांना वापरताना पुन्हा बरे वाटतील. कारण प्रत्येकजण गुंडाळून जाणार आहे, प्रत्येकजण काही धुवून तिथे ठेवणार नाही आहे, पण एक जस्ट की मंदिरात जाताना तुम्ही तुमचं भान राखलं पाहिजे. तर हा सगळा तिथे प्रकार मी पाहत होते आणि मला आवडलं की हा स्ट्रिक्टनेस ॲक्च्युली फॉलो झाला पाहिजे. तर त्यामुळे तुमच्यापैकी कोणी असं जाणार नाही, पण समजा असं तुम्हाला आढळलं तर प्लीज तुमच्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला सांगा की हे तत्त्व सांभाळा, फॉलो करा, कारण तिकडे तुम्हाला बघणारा भगवंत असतो. त्यामुळे अंग झाकलेले कपडे आपले हवेत. त्याच्यानंतर आम्ही, त्या बाई आम्हाला म्हणाल्या की काळभैरवासाठी थांबला आहेत ना, पण आतमध्ये जा, कारण आता आरती सुरू होईल. 12ची आरती असते ना, तर त्या आरतीला तुम्हाला पहिलं म्हणजे तिकडे छान तुमचा प्रसाद चढवला जाईल, कारण तुम्ही शिवलिंगाची फुलं घेतली आहेत. तर
मग म्हटलं सोने पे सुहागा, आपण आता आरतीला उभं राहूया. आणि आतमध्ये गेलो, 2 मिनटं बसलं आणि लगेच आरतीचे नगारे तिकडे जे असतात आणि मंगेशीला नैवेद्य तेव्हा तिथे अर्पण केला जातो. 15-20 मिनटं दरवाजा बंद असतो. झाला की पुन्हा पंचारतीने ओवाळून वगैरे सगळं काही छान अशी आरती नगारा वाजत तिकडे होते आणि मग आपल्याला तीर्थ प्रसाद दिला जातो. हे सगळं मी आरतीचा जो म्हणजे तिकडे शूटिंग अलाउड नाही आहे ना, त्यामुळे मी ऑडिओ तो जो आहे तो आहे माझ्याकडे रेकॉर्डेड. कोणाला आपल्या साधकांना पाहायचं असेल तर तुम्हाला फॉरवर्ड करेन. तुम्ही घरामध्ये रोज लावल्यात तरी खूप सुंदर व्हायब्रेशन्स, मंगेशीचे ब्लेसिंग्स तुमच्या घरापर्यंत पोहोचायला अगदी डेली बेसिसवरती मदत मिळेल. तर तो व्हिडिओ ऑडिओ स्वरूपात आहे माझ्याकडे सॉरी, तो मी तुम्हाला पाठवू शकेन. आता छानपैकी आम्ही म्हटलं की अनायसे म्हणजे आता बघा ना की खरंच आरती मिळाली मंगेशीची गुरुवार. फुलं छान त्यांनी वाहिली आणि खरंच एक अशी गोष्टच झाली. म्हणजे आम्ही फुलंच घेऊन गेलेलो, फुलं आणि नारळ. पण एक ताई होत्या तिथे आलेल्या आणि त्यांनी ना ड्रायफ्रूट्स आणले होते. तर ते सगळे ड्रायफ्रूट्सचा जो प्रसाद होता ना तो गुरुजींनी सगळं आम्हालाच देऊन टाकला. तर मी म्हटलं की हा ॲक्च्युली आम्ही चढवला नव्हता, पण आम्ही तो त्या ज्या ताई होत्या त्यांना दिला, पण तो लकीली आमच्यापर्यंत पोचला. तर त्यातला आम्ही एक नावाला प्रसाद म्हणून घेतला. तीर्थ महत्त्वाचं होतं ऑफकोर्स, त्यामुळे ते तीर्थ घेतलं. पण कसं असतं माहिती आहे, भगवंताला ज्याच्या झोळीत जे घालायचं असतं ते तुम्ही चढवा अथवा तुम्ही नका चढवू, ते त्याच्या झोळीमध्ये आणून पोहोचवण्याचं काम मात्र भगवंत अगदी प्रॉपर करत असतो. ते डिले हो किंवा इन टाईम हो, काही वेट अँड वॉचची आपल्याला गरज असते. पेशन्स महत्त्वाचे असतात. पण ज्याला जे योग्य त्याला ते आपोआप तिकडे मिळतं आणि ती सोय करतो बेसिकली. तसंच झालं आणि आम्ही सरप्राईज झालो की आम्हाला असा त्यांनी ड्रायफ्रूट्सचाच प्रसाद दिला, पण आम्ही ते त्या लेडीनं रिटर्न दिला तिकडे. आणि फक्त आम्ही एक तिकडचं फूल घेतलं मात्र. आणि मग आम्ही आता ठरवलं की आता साधारणतः 1-1:30 वाजत आला होता आणि काकांनी औषध वगैरे सकाळी काही घेतलं नव्हतं त्यांचं. तर आता भूकसुद्धा लागली होती, दर्शन झालं होतं बऱ्यापैकी. तर आम्ही असा विचार केला की जेवून आपण दत्त मंदिरला जाऊया का, असा विचार केला आधी. कारण खूप उकाडा एवढा होता, गाडी तापली होती असं. आणि मग नंतर म्हटलं की दत्त मंदिराला पण जायचं आहे, दिसतं आहे अंतर तर 20 मिनटाचं. तर आम्ही मॅप लावला आणि मॅप लावल्यानंतर 20 मिनटाचं ते अंतर शोधायला आम्हाला जवळजवळ अर्धा तासाच्या वरती गेला, पण आम्हाला रस्ता काही दिसत नव्हता. आणि मग आम्ही विचार केला की आता आपण जेवून मंदिरात जाऊया का. पण मन कुठेतरी पुन्हा खात होतं असं की जेवायचं कसं, आधी दर्शनच घेऊया का, आता एवढं सकाळपासूनचं टायमिंग तर स्किप झालाच आहे असं. पण पुन्हा काकांचा मला विचारायचा की अरे ते उपाशी आहेत आपल्यामुळे, असं नको व्हायला. आणि मग नंतर म्हटलं की काय करूया. आणि मग शेवटी रस्ता आहे ना आम्हाला तो दत्त मंदिराचा तो भेटतच नव्हता, कारण सप्तकोटेश्वर आहे खांडेपारला. तर तिकडे सप्तकोटेश्वर आणि दत्त मंदिर हे आहे. हे माझी जी स्टुडंट आहे, एक आपली रेकी साधिका आहे डॉक्टर आरती म्हणून, तिने मला सांगितलं होतं की ताई ह्या मंदिरात जा. आणि अनायसे गुरुवारच होता, तर मला ते संधी सोडायची नव्हती, कारण कोणाच्या तरी माध्यमातून आपल्याला सांगितलं जातं की इथे जा म्हणून. तर त्यामुळे तिला भरपूर ब्लेसिंग्ज आहेत. डॉक्टर आरती, तुला खरंच, तूही आता हा व्हिडिओ नक्की ऐकणार आहेस, त्यामुळे तुला भरपूर ब्लेसिंग्ज आहेत. मी तुला मेसेजसुद्धा त्याबद्दलचा केलाच आहे सकाळी. तर आणि तो रस्ता मिळत नाही आहे म्हणून आम्ही शोधाशोध चालली होती. आणि नंतर मग मी अक्षरशः महाराजांना म्हटलं, महाराज खरंच ना मला काय माहिती नाही, मला खरंच खूप भूक लागली आहे आणि तुमचं मंदिरसुद्धा सापडत नाही आहे, तर लवकर मंदिर मला मिळवून देणार असं. तर असं मी म्हणते आणि त्या क्षणाला माझा जो एंजल नंबर आहे त्या एंजल नंबरचा एक माणूस टी-शर्ट घालून बॅक साईडला तो होता आणि ॲक्टिवावरती होता. आणि
एका माणसाने आम्हाला रस्ता जो सांगितला, कारण गुगल मॅप पण आम्हाला फिरवतच होता ॲक्च्युली, आणि रस्ता सांगितला की ह्या अंगाला तुम्ही जा, आणि आम्ही त्या रस्त्यावरती उतरलो आणि ती ॲक्टिवा आणि ते त्या नंबरचं टी शर्ट, नंबर मी सांगणार नाही ते, कारण प्रत्येकाचे सेपरेट नंबर्स हे तुम्हाला मिळतात एंजल कनेक्शनमध्ये. त्यामुळे त्या नंबरचा टी शर्ट घातलेला माणूस दिसला, तो ॲक्टिवावरती जात होता, तेव्हा आम्ही क्वाईट कन्फर्म झालो की हा माणूस जिथे जाणार तिथे आपलं मंदिर असणार आहे. 5व्या ते 7व्या मिनटाला तो व्यक्ती ॲक्टिवावरून डायरेक्ट मंदिरातच, म्हणजे ज्या मंदिरात आम्हाला जायचं होतं तिकडचं बॅनर तिथे लागला होता, सप्तकोटीश्वर आणि दत्त मंदिरचं स्थान एकत्रच तिकडे होतं. आणि आम्ही इतके सरप्राईज झालो की इतकं कनेक्शन, आणि तो व्यक्तीसुद्धा आम्हाला कंटिन्युअस बघत होता की असं वाटत होतं की हा आम्हाला पाहतो आहे आणि सांगतो आहे की माझ्या मागून चला म्हणून, कारण तो एंजलच्या स्वरूपात होता. भगवंताला कळतं, त्यांना कळतं की आपल्या मुलाला भूक लागली आहे किंवा आपली मुलं आपल्यासाठी शोधत आहेत, धाव करत आहेत, तर ते तुम्हाला तुरंत असं एक मॅजिकल ब्लेसिंग्स देतात आणि तुम्हाला ती वाट सापडते. कळलं? त्यामुळे ट्रस्ट हा फॅक्टर तिथे महत्त्वाचा आहे, पेशन्स महत्त्वाचे आहे, आणि सगळ्यात उपर जे आहे ते म्हणजे प्रेम आहे. कारण त्याने तुमचं जर का जो घडा आहे प्रत्येकाला दिलेला तो भरला की ओतताना फक्त प्रेम, घेताना फक्त प्रेम, हा कन्सेप्ट माइंडमध्ये क्लिअर होतो. कारण स्वामींना, दत्तगुरूंना, महाराजांना, आपल्या गुरूंना आपल्याला भरभरून प्रेम स्वरूप ब्लेसिंग्स द्यायचे असतात. तर आता आम्ही आलो सप्तकोटीश्वरला. समोर श्वानरूपी दर्शन झालं आणि म्हटलं की चला आता दत्त मंदिरात जाऊया. महाराजांसाठी वस्त्र घेतलं होतं, ती शिवलिंगाची फुलं आम्ही एक्स्ट्रा घेतली होती, चाफ्याचा हार घेतला होता, आणि ओवळं माहिती आहेत का तुम्हाला? ओवळं ज्याला भरपूर सुगंध असतो, त्या ओवळ्याचा आम्ही हे घेतला होता, गजरे घेतले होते मारदोळवरनं भरपूर, तर ते घेतलं. आणि मंदिरामध्ये जसे आम्ही शिरतो आहे ना, तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे सगळा एकत्र एक समुदाय बसला होता आणि नामस्मरण जप चालू होता. मंदिराचं वातावरण प्रचंड असं शांत आणि प्रसन्न करणारं होतं. आणि ते स्थान अगदी आपली वाडी आहे ना, नरसोबाची वाडी, औदुंबर स्थान, अगदी तसंच उत्तराभिमुख, आणि छानपैकी तिकडे कसं कृष्णेचं पाणी आहे तसंच इथे सुद्धा एक नदी होती समोर, आणि प्रसन्न वातावरण, छान केशव म्हणजे विष्णू स्वरूपातील केशव मंदिर तिथे होतं, शंकराचं सप्तकोटीश्वर आणि महाराजांचं आपलं दत्त मंदिर. आम्ही आतमध्ये शिरलो, थोडासा मी तिकडचा व्हिडिओ काढला आणि मी आतमध्ये गेले. जसे आम्ही महाराजांच्या समोर उभे राहिलो, आईला आपलं मूल आल्यानंतर आपल्यासमोर किती बरं वाटतं. म्हणजे भरपूर दिवसांनी समजा भेटगाठ झाली आहे आई आणि मुलाची, तर ते जे हास्य असतं ना चेहऱ्यावरती की आलास किंवा आलीस, आणि ते समाधान, ते महाराजांच्या चेहऱ्यावरती तेव्हा मी अनुभवलं. आणि खरंच हात जोडून मी फक्त नतमस्तक होते की महाराज तुम्ही दर्शन दिलंत. खूप खूप डिव्हाइन एक्सपिरियन्स, प्रचंड डिव्हाइन एक्सपिरियन्स. काही जो वार्तालाप झाला तो सगळाच नाही सांगता येत, पण महाराजांनी खूप दिलं. आणि त्यांच्या नजरेत आताही माझे स्वामी आहेत मांडीवरती, ते त्यांना पाहते, माझ्याजवळ होते, आणि खूप खूप ब्लेसिंग्समध्ये तो क्षण होता. काही सेवा द्यायच्या होत्या त्या तिथे दिल्या. आम्ही उभं राहिलो तिकडे, आणि महाराजांच्या समोर, म्हणजे महाराजांना कळलंच होतं की ही भुकेली, आज हिला भूक लागली. महाराजांच्या समोर ना त्या क्षणाला पंचपक्वान्याचं असं छानपैकी नैवेद्याचं ताट आलं. त्या छोटा असा एक वयाने छोटा असा ब्राह्मण होता, ते भटजी होता, तर त्याने नैवेद्य दाखवला. आम्ही ना कमळसुद्धा घेऊन गेलो होतो. तर त्याने कमळ
वस्त्र अगदी इतकं पटापट आणि उत्स्फूर्तेने घेतलं ना त्या गोष्टी आमच्याकडनं, की द्या मी वाहतो म्हणून. तर आम्हाला इतकं बरं वाटलं की म्हणजे तुम्हाला, आणि स्वतःहून सांगितलं मी कमळनं इथे पादुकांवरती वाहिलं आहे हां, आणि ती फुलं, ओवळ्याचा हार, हे सगळं त्यांनी छान वाहिलं. वस्त्र जी आणली होती छानपैकी ती त्यांनी घेतली. रँडमली मी घेतलं होतं कारण मला माहीत नव्हतं आम्ही ॲक्च्युली कुठे जाऊ काय असं. तर ते सगळं ते छानपैकी परिधान झालं आणि आम्हाला त्यांनी सांगितलं बसा आता आरती होणार आहे. आणि आम्ही इतके भाग्यवान, इतकं भाग्य महाराजांच्या कृपेने पुन्हा आरती मिळाली. छानपैकी बसलो, आरती केली, दत्तांची आरती, सगळं छान. पुन्हा पंचारती, सगळ्या गोष्टी, मग थोडी सेवारूपी आपण जे काही करतो स्थानाला ते झालं. आणि मंदिराच्या आवारामध्येच एक अशी महत्त्वाची गोष्ट झाली की काका पटकन म्हणाले की अरे इथे तर आज प्रसाद म्हणून जेवणच आहे, तर आपण इथेच प्रसाद घेऊया का? आपण जे मगाचपासून शोधतोय, काही खायचं नाही आहे, प्यायचं नाही आहे, आपण हॉटेल शोधण्याचा प्रयत्न केलाच नाही. नाव घेतलं तरी आम्ही मंदिरच शोधत बसलो, म्हणजे ती इच्छाच झाली नाही. केळं खाल्लं बाजूला झालो अशा प्रकारामध्ये होतो. आणि ही जी साध आहे आपली, म्हणजे खरंच मला माहीत नाही की मला का आज भूक लागली. हां, मला अशी काही लागत नाही भूक तेव्हा, पण आज लागली तर लागली. मी खरंच तुम्हालाही सांगते की खरंच लागली. तर आणि महाराजांनी स्वतः नैवेद्य ग्रहण केला नव्हता तोपर्यंत खरंच मलाही जेवायला मिळालं नाही ह्याचा मला आज आनंद होत होता की माझे महाराज जेवले नव्हते तोपर्यंत आम्ही केळं का होईना, मुलाची भूक ही आई काही ना काहीतरी देऊन भागवत असते मधल्या ह्याच्यामध्ये. पण जेव्हा खरंच त्यांच्यापर्यंत, महाराजांपर्यंत ते ताट नैवेद्याचं अर्पण केलं त्यांनी, तेव्हा मला समाधान झालं. आणि मला वाटलं की नशीब मला जेवायला मिळालं नव्हतं तेव्हा, कारण माझे महाराज जेवले नव्हते. आणि बरं झालं की म्हणजे माझे महाराजांनी ग्रहण नव्हतं केलं ना, तर मी कसं ग्रहण केलं असतं. आणि म्हणून बरं झालं ती बुद्धीच दिली नाही आम्हाला. ते हॉटेलसुद्धा कुठेही दिसलं नाही. अगदी 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 उत्तम झालं की आम्हाला त्यांनी त्यांच्या चरणापाशी आणून पोहोचवलं पहिलं. आणि स्वतः लेकराची सोय म्हणून त्यांनी त्यांच्या मंदिरामध्येच प्रसाद जो ठेवला होता तो आम्हाला ग्रहण करायला मिळाला. छानपैकी शेणाने सारवलेल्या लाद्या होत्या आणि आम्ही खाली बसलो ताटामध्ये. आणि इतकं मायेनी वाढणारी लोकं होती ना की तिवळ म्हणून माहिती असेल तुम्हाला, गोव्यामधला प्रकार आहे कोकमाचं जे पाणी स्वरूप असतं, तर ते तिवळ होतं. तांदळाच्या कणकेचा छानपैकी असा गोडाचा हलवा होता, लापशी म्हणतो आपण तसं त्याला. इतका अमृत आपण ग्रहण करतोय असा त्याचा स्वाद. आणि चवळीची आमटी, भात, असा तो छानपैकी जो महानैवेद्य होता तो आम्हाला ग्रहण करायला मिळाला आमच्या सौभाग्याने. खरंच मी ऋणी राहीन. आणि हा सगळा जो प्रसाद, हे सगळं जे अतिशय सुंदर अनुभूती ही भरभरून द्यायची म्हणून अनुभवायला आली. कारण आपल्याला जेव्हा इच्छा असते ना की समोरच्यापर्यंत ते पोहोचवायचं, ते शेअरिंग करायचं, आणि चांगलं शेअरिंग करणं हे कधीही अतिशय उत्तम असतं. त्याच्यामुळे तुम्ही घडतात. माणसं साधक घडवायचे आहेत, जे काही सुंदर आयुष्यामध्ये व्हायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला भरपूर छान असं काहीतरी द्यायचं आहे. ही जी उत्कंठा मनाला लागली पाहिजे ना, रात्रंदिवस एकच ध्यास मनात पाहिजे की मला काय उत्तम देता येईल. आणि ह्या प्रकाराने आम्हाला तिथे छानपैकी सुग्रास असा अन्नाचा लाभ मिळाला महाराजांच्या कृपेने. ताट समोर येताच 2 घास महाराजांना भरवायचे, आपण खायचे, आणि मग छानपैकी तिकडे सेवा म्हणून आपलं ताट आपण धुवायचं असं होतं. तर मी आमची ताटं धुतली वगैरे आणि मग आम्ही गेलो तिथे केशव मंदिर जे विष्णू स्वरूप आहे तिकडे गेलो. तिकडेसुद्धा छान आम्ही ज्या काही गोष्टी होत्या त्या अर्पण केल्या, गाऱ्हाणं घातलं त्यांनी छानपैकी, आणि सुंदर असं दर्शन झालं. प्रसन्न करणारं मंदिर होतं. आणि त्यांनी सांगितलं आता सप्तकोटेश्वरला जा, तिथेही छानपैकी शिवलिंग आहे. मंदिराचा परिसर नदीनी आजूबाजूला
आवारतो आहे, त्यामुळे थंडावा होता तिथे एक प्रकारचा. भरपूर उन्हामध्ये सुद्धा उन्हाची झळ देवाने लावून दिली नाही, कारण त्यांनाच काळजी असते आपल्या लेकरांची. आणि मग आम्ही सप्तकोटेश्वरवरती जेव्हा चालून पुढे येत होतो तेव्हाच ते केशव मंदिरामधले गुरुजी मला म्हणाले की तुम्ही इथे अनंत मंदिर आहे जिथे विष्णू हे निद्रा स्वरूपात आहे शय्येवरती, तर तुम्ही तिकडे जर का दर्शनाला जाऊ शकता तर नक्की जा. आता जर केशव मंदिरामध्येच उभे असलेले गुरुजी आपल्याला काहीतरी सांगत आहेत म्हणजे हा भगवंताचा आदेश आहे. तर मी काकांना विचारलं, म्हणजे तुम्ही जर का थकला नसाल तरच मला तुम्ही तिथे घेऊन जाल. आणि त्या काकांनी इतका सपोर्ट केला की काय असतं माहिती आहे, एजेड आहेत ते, सिनियर सिटीजन, पण शक्ती त्यांना देण्याचं काम महाराजांनी केलं. मला त्याने तिथे नेऊन पोहोचवलं. मंदिर इतकं सुंदर मंदिर, पूर्णपणे पाण्याच्या खाली, म्हणजे पूर्ण पाणी आहे तिथे, वरती काच लावली आहे. तिकडे पूर्णपणे विष्णू झोपून असे आहेत आडवे, आणि त्याच्यावरती अभिषेक हा तिकडच्याच पाण्याचा होत असतो. मोठं पात्र आहे, पात्राला तिथे वरती छिद्र आहेत आणि त्याच्यातनं तो अभिषेक होत असतो. वर्ष ते बुकिंग फुल असतं असं ते मला म्हणाले. आणि इतका थंडावा, बाहेर छानपैकी पारिजातकाचं झाड होतं तिथे, नीरफणसांची झाडं होती, नारळ, पोफळी, केळफुलाच्या बागा, फार थंडावा देणाऱ्या दुर्वांचा गालीचा अक्षरशः पसरला होता मंदिराच्या बाजूला, आणि सुंदर परिसर होता. इतका प्रसन्न वातावरण आणि ह्या भर उन्हामध्ये मिळणारा मनाला थंडावा. कारण जेव्हा तुम्ही खूप ग्रीनरी पाहत असतात ना, तेव्हा तुमचं जे अनाहत चक्र आहे ते ॲक्टिवेट होत असतं, त्याला खूप ऊर्जा मिळत असते आणि तो तुमच्या मेंदूला सिग्नल देत असतो की तुम्ही पीसमध्ये आहात, तुम्ही शांतता ॲब्सॉर्ब करत आहात, आणि म्हणून तुम्हाला तेव्हा थंडावा अनुभवायला येतो. आणि असा हा सुंदर असा अनुभव आणि महाराजांनी घेतलेली काळजी ही फार महत्त्वाची होती. कारण अनप्रेडिक्टेबल डे होता. म्हाळसेपर्यंत मी खरंच ठरवलं होतं की मला म्हाळसेचं दर्शन घ्यायचंच आहे. आणि सुंदर प्रकाराने म्हाळसेने जेव्हा सुरुवात करून दिली तिकडे, आणि मग मंगेशीवरून आम्ही नंतर दत्त मंदिराच्या शोधात, मग महाराजांनी घेतलेली काळजी भुकेची अक्षरशः, आणि कारण तहान भूक विसरून जे शोधत होतो, पण आतमध्ये जी भूक असते ना ती महाराजांना कळली असेल ना की हा लागली बाबा हिला भूक. म्हणजे जे काय माहिती आहे का, मनामध्ये एक ठेवायचं, बाहेर एक दाखवायचं, हे महाराजांच्या समोर करायचं नाही. आपण मुलं आहोत, आपल्याला काय वाटतं आहे ते एक माऊली म्हणून, त्यांच्याशी आई म्हणून त्यांच्याशी आपण शेअर जरूर करावं. तर वाटलं तर सांगावं, चूक होते तर सुधारावी आणि चांगल्या मार्गावरती न्यायचं काम गुरु करतातच. कारण गुरु कायम तुम्हाला बॅलेन्स करतात. कारण कधीच असं होत नाही की शिस्त म्हणा किंवा एक प्रकारची पनिशमेंट म्हणून तुम्हाला काही गोष्टी दिल्यात असं नाही आहे. तिकडे तुम्हाला छान अनुभव देण्यासाठी तुम्हाला खूपसे वेगवेगळे चॅप्टर आपण गिरवत असतो. पण सगळ्याच गोष्टी ह्या शेवटी महाराजांना आपल्या मुलांकडून खूप छान प्रकाराने करून घ्यायच्या असतात, आणि म्हणूनच आपला दिवस ते रंगवत असतात. अक्षरशः वेगवेगळ्या रंगांनी भरून हा दिवस आपल्या सगळ्यांच्या समोर कायमस्वरूपी यावा, आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असाच मानसिक थंडावा, शीतलता अनुभवता यावी, ह्यासाठी हा मी आल्या व्हिडिओ करायला बसले आणि तुमच्यापर्यंत तो पोहोचवत आहे. काही चुकलं असेल माझं तर मला माफ करा, काही बोलण्यामध्ये चूक झाली असेल तरी माफ करा, पण हा व्हिडिओ आज तुम्हाला भरपूर ब्लेसिंग्स देणारा राहील. सदैव ब्लेसिंग्स तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मिळत राहतीलच. कारण जेव्हा हा व्हिडिओ बनला आहे हा आपल्या महाराजांच्या तर्फे आहे, आणि हे आपले महाराज जे माझ्यासोबत असतात, खूप प्रेम, खूप जास्तीचं प्रेम, आणि खरंच आयुष्यभराची पुंजी त्यांनी जी दिली आहे त्यासाठी
खूप खूप ग्रॅटिट्यूड. म्हणजे शब्द नाही, सगळ्या शब्दांचा साठा महाराज पुरवतात. सगळं काही महाराजच करत असतात. आपण फक्त आणि फक्त जे चांगलं आहे ते घ्यावं, चांगलं शिकावं. प्रत्येक व्यक्तीमध्ये ह्या क्वालिटीज आहेत. कोणताही व्यक्तीनं वाईट नाही आहे, त्याला ते प्रेझेंट करता येत नाही. त्यामुळे मला कोणत्या व्यक्तीमध्ये काय हेरता येतं आहे ते घ्यावं. उगाचच फुकटचे सल्ले फक्त मात्र कोणाला देत बसू नयेत, कारण प्रत्येकजण हा त्याचा अकाउंट, त्याचा हिशोब सांभाळण्यासाठी आहे. त्यामुळे त्यांना जे वाटतं आहे तो ते करणार आहे. त्यामुळे अशा वेळेला जेव्हा वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो, आपलं सानिध्य, आपली संगत जेव्हा एका उत्कृष्ट लेवलवरती असते, तेव्हा तुमच्यामध्ये होणारे बदल हे स्वतःहून आणि ते आतून होत असतात. ते डिलिव्हर्ड नक्कीच केले जातात. कारण इकडे जेव्हा आपण गुरूंशी कनेक्ट असतो तेव्हा ती काळजी घेतली जाते, आपसूक गोष्टी होतात. त्यामुळे हा जो परिवार आहे हा विश्वासाने एकत्र एका माळेमध्ये महाराजांनी गुंफला आहे. त्यातला एक एक मोती हा महाराजांना खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्यासाठी तितकेच जास्त महाराज महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आयुष्य सुखाने, समाधानाने कसं पुढे न्यायचं आहे ह्या सगळ्याचा विचार आपल्याला नेहमी करायचा आहे. आणि ह्यातूनच आपल्याला आज जसा सुंदर आखला त्यांनी, तसाच उद्यासुद्धा ते तसाच सुंदर आखणार आहेत हा विश्वास ठेवून नेहमी आपलं पुस्तकाचं पान बदली करायचं आहे. आता मी तुमची खरंच आजच्या दिवसाची रजा घेते आणि खरंच तुमच्या सगळ्यांसाठी श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. एंजल्स आहेत आणि खूप सुंदर ते आपल्यासाठी मदत करत आहेत. खूप छान तुमच्यासाठी काही ना काहीतरी ते घेऊन येणार आहेत. आणि खरंच विश्वास हीच एक आपली एक शिदोरी आहे जी महाराजांनी तुमच्यासोबत जन्माला येताना दिली आहे. ती शिदोरी फक्त जरा नेहमी उघडत जा, बघत जा की तो विश्वास किती तिकडे आहे. म्हणजे काय होईल, तो द्विगुणित होत राहील आणि तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला खूप मजा येईल आयुष्यामध्ये. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू. व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला, आवडण्याचा प्रश्न मी बोलू शकत नाही कारण तो महाराजांचा आहे आणि इथे एक एक शब्द महाराजांनी गुंफलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला का हे विचारायचा खरंच मला अधिकार नाही आहे. परंतु व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा. हे ब्लेसिंग्सचं चॅनल आहे, रेकीचं चॅनल आहे. इथे कोणत्याही गोष्टी आपण उगाचच अशा सोडत नाही. त्यामुळे प्रत्येकाला तुम्ही ऐकणारी तुमची वेळ आणि इथे मी डिलिव्हर करणारी स्वामी कृपेने ती वेळ, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा स्वामी कृपेने एक प्रयत्न जो झाला, त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे, स्वामींचे मनापासून धन्यवाद मानते. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू.